तर बालमित्रांनो, आता आपण त्याच्या पुढची गोष्ट ऐकणार आहोत. कृष्णाची जेव्हा सांदीपनी ऋषीच्या आश्रमात होते तेव्हा गुरुजींनी त्यांना ज्ञान दिलं आणि ते ज्ञान आपण मागील गोष्टीत अर्ध बघितलं. आता पुढील गोष्टीत पूर्ण बघूया, कारण कुठलं पण ज्ञान घेतलं तर ते अर्धवट घ्यायचं नसतं, ते पूर्ण घेतलं पाहिजे. तर गुरुजी सांगत होते की 18 पुराणाचं आपण बघितलं, मात्र पुराणातील गहन अर्थाचा भाग थोडा व कर्मकांडच अवडंबर आहे. आणि आता शेवटची विद्या आहे का, सर्वात महत्त्वाची आहे ती विद्या म्हणजे धर्म, हे तिचं नाव. या विद्येचा अर्थ नीट ध्यानपूर्वक समजून घ्या, तिच्यावर तुम्ही चिंतन मनन करा. जीवनाचे 4 बळकट पुरुषार्थ ज्ञानवंतांनीच मानले आहेत. 4 भक्कम खांबच जसे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही नावं आहेत. या धर्माचा स्पष्ट अर्थ आहे ध्रुव, धारयती इति धर्म. जीवाच्या पूर्ण विकासासाठी त्यांची संस्कारशील निकोप धारणा करतो तो धर्म होय. विसरू नका, अशा जीवनदायी सत्य धर्मासाठी जीवनात 4 पुरुषार्थाची नितांत आवश्यकता आहे. शुष्क कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. धर्मालाही कधीकधी ग्लानी येऊ शकते, तो समूळ लडखडू शकतो. अधर्माचा प्रभाव वाढल्यानं अशा कोसळत्या धर्माला निकरानं सावरावं लागतं. क्षत्रियांचं तर ते आद्य कर्तव्यच आहे. ते पार पाडण्यासाठी मला वाटते ती सर्वसंमत 14 विद्याशिवाय सर्वात महत्त्वाची विद्या आत्ताच सांगून ठेवतो, ती म्हणजे युद्धविद्या. शस्त्र आणि अस्त्र अशी तिची 2 प्रमुख अंगे आहेत. अस्त्रात वरुण, वायू, अग्नी, पाशुपत, पर्जन्य, वास, वाप, नारायण व ब्रह्मास्त्र ही प्रमुख आहेत. त्याच मंत्रासह प्रक्षेपण व परस्पर निरोधन मी क्रमशः तुम्हाला शिकवीन. शस्त्रात खग, तोमर, गदा, भल्ल, भ्रूशुंडी, मुसल, शतग्नी, परीघ, अग्निकंकण, चक्र, शर, चाप इत्यादी प्रमुख आहेत. शर चापालाच धनुर्विद्या म्हटलं आहे. धनुर्विद्या काही जाणत्या भाष्यकारांनी तर अमोघ गती व अचूकता ध्यानी घेऊन या विद्येला वेदांचं स्थान दिलं आहे. लक्षात घ्या, धनुर्विद्या हा 5वा वेदच मानला आहे. या धनुर्वेदाची प्रमुख अंग आहेत 4: दीक्षा, संग्रह, सिद्धी आणि प्रत्यक्ष प्रयोग ही ती 4 अंगे आहेत. दीक्षा म्हणजे हाताळवयाच्या धनुला प्रथम समंत्र वंदन करणं, नंतर धनुष्य डाव्या हातात त्याच्या अचूक मध्य पकडून तोलून धरणं, प्रथम खालील टोक धरतीला टेकवून थोडंसं उभं उचलून हा मध्य काढावा लागतो. लागलीच उचललेलं खालून टोक पुन्हा धरतीला टेकवून डाव्या हातानंच वरील टोकाकडे जावं. त्याच हातानं धनुष्याला एका झटक्यात बाक द्यावा. उजव्या हातानं निमिषात त्याची प्रत्यंता चढवावी. म्हणजे हे धनुष्य कसं चालवायचं हे गुरुजींनी सांगितलेलं आहे. तसं त्यांनी सांगितलं की जशा 14 विद्या आहेत तशा जीवनाला सर्वांग सुंदर व परिपूर्ण करणाऱ्या कला आहेत 64. 14 विद्या आणि 64 कला. शक्यतो त्या सर्वच तुम्हाला अर्थाचं यथाक्रम विकलून दाखवीन मी. या कला सर्वश्रेष्ठ पहिली कला आहे ती म्हणजे संगीत. सा रे ग म प ध नि सा असे तिचे अमर सप्तसूर आहेत. खर्ज, पंचम, सप्तक अशा त्याच्या गती आहेत. भूप, मल्हार, यमन, मालकस, कानडा, आसावरी, भैरवी अशा कितीतरी विविध राग, उपरागाचा विशाल वटवृक्ष हे मूळ सप्तसूर समर्थपणे पेलून धरतात. संगीतच सर्वश्रेष्ठ ललित कला आहे का, तर कुठल्याही मध्यस्थाशिवाय संगीत श्रोत्याच्या थेट आत्म्याला भिडू शकतं. संगीताच्या एका आलापात सांगता येईल ते महाकाव्याच्या एका पर्वातही नाही सांगता येणार. तर ही संगीत ही विद्या मानलेली नाही, ती कलाच मानलेली आहे, हे विसरू नका.
अत्यंत खोल व धारदार झालेली त्यांची अमृतवाणी आता ज्ञानाच्या अथांग आकाशातील तारकाच खुडून उधळू लागली. चर्मचक्षुंना म्हणजे दृष्टीला दिसतं ते विश्व, त्या पलीकडे अनंत आहे ते ब्रह्मांड. या असीम विश्वातील आपली धरती कितीतरी मूलभूत अशा महाभूतांच्या नियमांनी बद्ध आहे. यातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशी पंचमहाभूत प्रमुख आहेत. शांतपणे नीट ध्यानी घ्या. आकाश व अवकाश यात स्पष्ट अंतर आहे. आकाश निळ्या वर्णात स्वच्छ दिसतं. अवकाश त्या पलीकडे आहे. ज्या आकाशाच्याही वर अवकाश आहे. अनंत, असीम आणि कृष्णवर्णी काळं आहे ते. काय बलरामा, समजलं? त्यांनी मध्येच दादाला चाचपलं. तो पटकन उतरला. कृष्ण आहे ते असीम आहे, अनंत आहे आचार्य. आणि मी दोघंही दादाकडे बघून त्याच्या दुहेरी उत्तराला हसलो. तो मात्र रागस चौकत चर्या करून तसाच राहिला. आचार्य पुढे बोलू लागले. अवकाशावर चैतन्यमय प्रकाशरूपी प्राणतत्व प्रभाव टाकतं. मगच जड व चैतन्ययुक्त विश्व साकारू लागतं. हे विश्व क्रमशः विकसन पावत आहे. त्या विकसनाचा एक परमोच्च बिंदू ठरलेला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा हे विश्व संकोच पावणार आहे. त्यासाठी एक परमनीच बिंदू ठरलेला आहे. त्यानंतर अवकाशावर पुन्हा प्राणतत्वाचा प्रभाव, पुन्हा विकसन, पुन्हा संकोचन असे हे चक्र सतत कोट्यावधी वर्ष चालणार आहे. हे जीवनसत्य कळण्यासाठी तुम्हाला आणखी एक सत्य शांतपणे नीट समजावून घेतलं पाहिजे. ते म्हणजे काळ हे होय. दिवस, रात्र, मास, वर्ष, तप, युग यांनी आपण काळ मोजतो. 12 वर्षाचं एक तप होतं, 1000 तपाचं एक युग होतं. ब्रह्माचा एक दिवस अशा 1000 युगाचा असतो. अशा कितीतरी ब्रह्म दिवसांनी एक कल्प साकारतो. थोडक्यात कल्प म्हणजे 432 दशलक्ष वर्ष होतात. सर्व शिष्यांना किचकट निक्लिष्ट गणिताच्या कोड्यात घालून क्षणिक थांबून आचार्यांनी स्वतःशीच मंद हसले. प्रश्न करून त्यांचं उत्तरही देताना म्हणाले, असा हा अनंत काळ कुणाला तरी कधीतरी मोजता येईल काय? नाही. म्हणूनच काळ हा अखंड आहे. त्याला आदी नाही आणि अंत नाही. त्याला धरून जीवन हे असीम आहे, अनंत आहे, चिरंतन आहे. हे सत्य जाणणारा तो द्रष्टा होय. आणि स्पष्टपणे मी काळच आहे आणि जे जीवन म्हणून आहे तेही मीच आहे असं म्हणणारा, ते भान अहोरात्र ठेवणारा तर परमद्रष्टा होय. कुणी सांगावं? तुमच्यातच असा एखादा परमद्रष्टा असूही शकेल. अचानक थांबून खाडकन डोळे उघडून आचार्य ठणठणीतपणे म्हणाले, काय श्रीकृष्णा? कारण सांदीपनी ऋषींना माहिती होतं की श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे आणि तो पूर्ण अवतार घेऊन तो पृथ्वी तलावर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, आपण आत्ताच हे बघितलं तर हे संस्थापना करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, अशी त्याला धर्मसंस्थापना करायची होती चांगली. आणि म्हणजे याचं सज्जनाचं रक्षण करण्यासाठी, असुरांना मारण्यासाठी आणि चांगली धर्मसंस्थापना करण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावर आलेले होते कृष्ण भगवान. आणि त्यांनी म्हणून हे पृथ्वीतलावर येऊन त्यांनी युद्ध अटळ होतं, कारण की त्याच्याशिवाय कौरव हे आसुरी वृत्तीचे होते आणि त्यांना धडा शिकवणं आणि त्यांना धर्माची संरक्षण करणं हे करायचंच होतं. म्हणून भगवंतांनी अवतार घेतलेला होता. तर असा बलरामा ज्ञानाच्या, आध्यात्मिक साक्षात्काराच्या ज्ञानाचा अहंकार हा सर्वात घातक, फलभारांनी वाकलेला आम्रवृक्ष असावा. तसा साक्षात्कारी ज्ञानवंत सदैव नम्र असावा. तसं झालं तर ज्ञानाच्या सुवर्णाला सत्याचा स्वर्गीय सुगंध प्राप्त होतो. लक्षात घ्या, जीव नेहमी 3 परिणामात वावरत असतो. लांबी, रुंदी, उंची किंवा खोली ही ती परिणाम होत. अखंड काळच 4थं परिणाम ज्याला कळलं व ते ज्याचं नम्रपणे स्वीकारलं तोच पुरुषोत्तम होय. दुसरीही काही परिणामं आहेत. आज पुरुषोत्तम मासाचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून आपण हे श्रीकृष्णाला पुरुषोत्तम
म्हणलेलं आहे, कारण तो पूर्ण अवतार आहे. आणि भगवंताला पण पृथ्वीतलावर आल्यामुळे हे नाटक करावं लागलं. भगवंताला तर सगळं माहिती होतं, पण गुरुकुली जाऊन एक सर्टिफिकेट घेण्यासाठीच ते गुरुकुली गेले. आणि शिक्षकांनी म्हणजे सांदीपनी ऋषींनी पण त्यांना शिकवलं. असे हे सांदीपनी ऋषी आणि श्रीकृष्णचं आश्रम आपण आता बघितला, गोष्ट बघितली. आता पुढे आपण पुढच्या गोष्टीत बघूया.